नमस्कार मित्रांनो, मी अमोल सोनवणे आणि प्रथम तुमचं स्वागत करत आहे मी आमच्या या चॅनलवर जे की अमोल सोनवणे ब्लॉग्स. तर या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कसे मी आणि माझे मित्र जाणार आहोत तामिळनाडूला. तिकडे आम्ही काय, कसं, कुठे, काय काय करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या या ब्लॉगमध्ये दिसतील. तर हा ब्लॉग स्किप नका करू, पूर्ण बघा. हा बघा आपला हा पहिलाच ब्लॉग. करून लगेच निघालो. आमची तामिळनाडूची ट्रेन पकडायला ती आपली होती ठाणेवरनं. इकडे पोचता असा जोरदार पाऊस सुरू झाला. मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये एक मित्र असतो जो शेवटला टांग देतो. असंच झालं आमच्यासोबत. हा एक मित्र कृष्णा यानं टांग देऊन फक्त स्टेशनला येऊन आम्हाला बाय बोलून आम्हाला पाठवलं. तिकडून ट्रेन येताच आम्ही ट्रेनमध्ये चढलो. सीट भेटताच आम्ही जेवलो आणि आराम केला, कारण आम्हाला पुढचे 32 तास या ट्रेनमध्ये घालवायचे होते. तर आम्ही पटपट खाल्लं आणि झोपून गेलो. The next day. आपलं उठलो, सगळं आवरलं, ब्रश होऊन फ्रेश झालो. नंतर जरा मजा मस्ती करत दिवस काढत होतो. त्यावेळी पाहिलं एक आजी आमच्यापेक्षा जास्त दुःखात होती, की काय विचार करते काय सांगू शकत नाही, कारण आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती. मग ट्रेनच्या बाहेर पाऊस थांबल्यावर आम्ही सुंदर असा इंद्रधनुष पाहायला मिळाला. बाहेर हे दृश्य पाहून मन एकदम प्रसन्न झालं. पुढे जाऊन बघितलं तर गाडी एका स्टेशनला थांबली होती. तर पाय मुके करायला मी बाहेर पडलो. मग आत यावं लागलं, कारण स्टेशनवरनं गाडी लगेच निघाली आणि तिकडे विचार केला पुढच्या स्टेशनला येऊन तेव्हा काहीतरी खायला घेऊ. मग नंतर विचार केला काय घ्यायचं खायला. मग पुढे गेलो. मग नंतर आम्ही एक चांगला असा एक सेल्फी काढला आमचा. मग नंतर आम्ही त्याच्यानंतर विचार केला एक व्हिडिओ काढू. मग जरा शायनिंग मारत व्हिडिओ काढले. मग ट्रेन एका तासाने निघाली. जेव्हा बाहेर बघितलं, मग एकदम असा निसर्गरम्य म्हणता येईल असा एक व्ह्यू होता. तिकडं नारळाचे झाड होते आणि त्याच्या मागे एकदम सनसेट सारखं एकदम सिनेरी झालती. ते बघून तर एकदम असं भारी वाटायला लागलं. 8 hours later. मिल जाएगा क्या? बारिश है ना उधर, पानी भी फिर बहुत पानी रहेगा तो रिटर्न नहीं आ पाएगा. इतना हाइट है वो पानी. इप्पडी इरिगी इरिगिल बोला आऊंगा तो वापस ट्रेन पर ही आऊंगा. इप्पडी इरिगी इरिगिल. तामिळनाडूच्या तिरुनेलवेलीला उतरून आम्ही तिकडनं आमच्या बुक केलेल्या रूम मध्ये पुढे गेलो आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलो. बाहेरचा व्ह्यू बघायला की कसं फिरायला आहे इकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आता आलो आहे तामिळनाडूला. तर आता आलो आहे आम्ही पहिल्याच दिवशी, आमचा पहिलाच ब्लॉग आहे आमचा डे 1 इन तामिळनाडू. तर मी तुम्हाला दाखवू शकतो इकडं परिसर. माझ्या मागे जसे बकऱ्या आहेत, तर माझे मित्र पण गेले तिकडे नदीला. तर मी तुम्हाला दाखवतो माझे मित्र काय काय करतात आणि कसं करतात. आंघोळ करायला जाऊ शकतो. इकडं आजी कपडे धुवायला चाललेत आणि मी इकडे मस्त ऊन पडले, डायरेक्ट सनकिस्ट. चला दाखवतो तुम्हाला. तर हा माझा पहिला मित्र आहे ओमकार तुपे. आणि दुसरा कुठे गेला? अरे दीपेश पाटील. हा आमचा दीपेश पाटील. अजून एक तिसरा मित्र पण आहे, तो तुम्हाला नंतर दाखवतो. नदीवर गेला. तो नदीवर आहे, तर तुम्हाला सांगतो मी नंतर. तर पहिला मित्र आहे आमचा ओमकार तुपे, त्याला आम्ही विचारू. आमचा मराठी पॉलिसी तामिळनाडू हाच आमचा टायटल आहे. तर आम्ही विचारू त्याला की त्याला कसं वाटतं इकडे येऊन. पहिलाच दिवस आहे. तर ओमकार तुपे, तुला कसं वाटतंय, काय मत आहे इकडे येऊन नदी किनारे? येऊन तर आत्ताशी वेळ नाही झालेला आहे, आत्ताशी हा. आलोय आम्ही. बोलायला गेलं तर खूप सुंदर आणि अप्रतिम नदी आहे. बघू खूप शकता. छान आहे. खूप जण आंघोळ करतात. माहित नाही किती घाण आहे आता, मला नाही माहिती. इकडे माझा एक मित्र गेलेला आहे. आता तो आल्यावर त्याला किती अंगावरती खाज उठणार त्यावर न कळेल आम्हाला. अरे दीपेश पाटील, तू पण ये ना भाई, तू सांग भावा कसं वाटतंय. खूपच निसर्गरम्य असं वातावरण आहे हा. आणि खूप छान अनुभव आहे आणि या आठवणी आम्हाला कायमस्वरूपी ठेवायच्यात. बघूया आता पुढे काय होतं. अरे भाई मन जिंकलंच भाई. तर तुम्हाला आमचा तिसरा मित्र पण दाखवतो, तो काय करतोय. तर तुम्ही बघू शकता तिकडे एक बसलेत, तसं पहिलाच बसलाय तो. मस्त त्याने चैतन्य केसाला लावलंय. कानात साबण जाईल, बघू शकता तुम्ही. ऐकाय नाही येणार. अरे लागू दे, लागू दे, आपल्याला काय. तसं पण त्याला ऐकू जाणार नाही, बाहेर येते. जीव द्यायला एवढ्याशा पाण्यात तो. अरे पायच किती पाणी, त्यात पण जीव गेलं तर काय मरणार तर नाही, डुबणार तर नक्की तो. मोबाईल